जय हिंद मित्रांनो. तर आजचा आपला व्हिडिओ जो असणार आहे ॲनालिसिसवरती नाही आहे, तर मार्केटबद्दलच काही गोष्टी सांगायच्या होत्या. आणि नेहमी माझा सांगण्याचा उद्देश पण असतो तो, जेणेकरून मार्केटमध्ये ज्या व्यक्ती काम करत असतात, ॲक्टिव्ह काम करत असतात किंवा काही जण वेळेनुसार काम करत असतात, तर त्यांच्यासाठी पण ह्या चांगल्याच गोष्टी असणार आहे, जेणेकरून तुम्ही मार्केटमध्ये चुका करायला नको. बहुतेक जण मार्केटमध्ये चुका करतात, तर त्या चुकांपासून आपण कसं थांबलं पाहिजे, मार्केटचा कल कोणत्या दिशेने, मार्केट कसं जातं आहे वरती, मग त्यावेळेला आपण मार्केटमध्ये आपली रणनीती कशी ठेवली पाहिजे, त्याबद्दल मी काही गोष्टी तुम्हाला अधूनमधून सांगत असतो. इथे आपलं काही ॲनालिसिस होणार नाही, थोडक्यात करू आपण ॲनालिसिस वाटलंच तर, की मार्केटचा व्ह्यू कसा आहे आत्ताचा, कशा पद्धतीने आज मार्केटवरती गेलेलं होतं त्याची पण थोडी चर्चा करू. काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या समजून घेत चला आणि त्यानुसार काम करत चला. बघा, त्याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच चांगला येणार आहे. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे. तर आपलं मार्केट जे आहे आत्ताचं, सध्याच्या वेळेला मार्केट आपण बघतोय की आपलं मार्केट बुलिश आहे. मार्केट जवळजवळ आजच्या दिवशी पण बघा आपल्या ऑल टाईम हायपर्यंत जाऊन पोहोचलेलं होतं. मग अशा मार्केटमध्ये आपण शक्यतो इन्व्हेस्टेड राहायचं आहे. आता इन्व्हेस्टेड राहायचं म्हणजे याचा अर्थ काय, ज्या व्यक्ती मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतात, एक इन्व्हेस्टमेंट झालं आणि एक झालं ट्रेडिंग. बहुतेक जण मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात. आता ट्रेडिंग करणारी व्यक्ती थांबू शकत नाही. जर मी म्हटलं की मी रिलायन्स स्टॉकमध्ये ट्रेडिंग करतो आहे, स्विंग ट्रेडिंग करतो आहे, तर मी त्यामध्ये थांबू शकत नाही. मला जेवढं अपेक्षित प्रॉफिट असतं ते मिळालं की त्यामधून मी एक्झिट होणार. पण मी जर लाँग टर्म इन्व्हेस्टर आहे, माझा व्ह्यू पुढच्या 5-10 वर्षांचा असेल, तर मी त्या ठिकाणी थांबलंच पाहिजे. मी बाहेर निघायला नको. कारण की मला माहीत आहे की मी जर रिलायन्स 28ला बाय केलेला आहे, तर तो पुढे येणाऱ्या 5-10 वर्षांमध्ये नक्की वाढणारच आहे, पैसा माझा बनणारच आहे. मग असा विचार करायचा नसतो की आपलं मार्केट जर ऑल टाईम हायवरती गेलेलं आहे तर तिथून मार्केट खाली येणार, त्याच्यामध्ये मोठे करेक्शन येणार, त्यानंतर मी जो स्टॉक बाय केलेला असतो मला त्याच्यात प्रॉफिट दिसतं आहे, तर ते निगेटिव्ह होणार. ते निगेटिव्ह होणार यामुळे मी काय करतो, ते स्टॉक आहेत माझ्याकडे ते सेल करून टाकतो. मग ती चुकीची रणनीती झाली आपली. आपण जर लाँग टर्मचा विचार करतोय तर आपण मार्केटमध्ये टिकून राहिलं पाहिजे. तो स्टॉक तुम्हाला 3,000चा 28ला दिसेल, पण तोच 28चा स्टॉक तुम्हाला 5-10 वर्षानंतर 5-6 हजारावरती पण दिसू शकतो. आणि मार्केटमध्ये असंच होत असतं. जेव्हा आपण इक्विटीमध्ये गुंतवणूक करत असतो ना, लाँग टर्म इन्व्हेस्टर असतो आपण मार्केटमध्ये टिकून राहिलं पाहिजे. ज्या पण कंपन्यांचे स्टॉक तुम्ही बाय करत असतात त्यांना होल्ड करतात तुम्ही, त्यांच्यामध्ये टिकून राहा अशा मार्केटमध्ये. असं करू नका की मार्केट ऑल टाईम हायपर्यंत गेलेलं, याचा अर्थ ते पुढे पण जाऊ शकत नाही, वरती जाणार ते. आपल्या मार्केटमध्ये स्कोप खूप आहे, सर्वांना माहीतच आहे, आणि आपलं मार्केट तशा पद्धतीने जात आहे पण आहे. SIP कॉन्ट्रीब्युशन तुम्ही बघताय, म्युच्युअल फंडचे जे आकडे दर महिन्याला येत असतात ते प्रत्येक महिन्याला तुम्हाला वाढताना दिसत आहे. पैसा खूप येतो आहे मार्केटमध्ये आणि लागतो आहे पण आहे. ठीक आहे, त्यानंतर FIचा पैसा येतो आहे कॅश मार्केटमध्ये, तिथं पण FI आपल्याला खरेदी करताना दिसत आहे. समजलं का? त्यामुळे मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहा. जो ट्रेडिंग करणारा असतो, आपला व्ह्यू काय शॉर्ट टर्मसाठी असला पाहिजे, की मी जर एखादा स्टॉक आजच्या दिवशी बाय केलेला आहे, 8-10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस मला अपेक्षित रिटर्न येत आहे, तर त्यामधून बाहेर पण पडलं पाहिजे आपण. कारण की मार्केटमध्ये काही पण होत असतं, केव्हा पण काही पण होऊ शकतं. तुम्ही म्हणतात ना की 8-10 दिवसांमध्ये किंवा 15 दिवसांमध्ये माझे 8% रिटर्न आले, मी अजून 8-10% रिटर्न घेतो किंवा 15-20% रिटर्न घेतो. त्यामध्ये काय होऊ शकतं, तुमचं आलेलं प्रॉफिट पण जाऊ शकतं. मग एक जो ट्रेडर असतो ना, त्याने काय केलं पाहिजे, आपले प्रॉफिट बुक करत राहिले पाहिजे. पण तुम्हाला जर वाटत असेल की नाही मला थांबायचंच याच्यामध्ये, तर तुम्ही काय पार्शियल प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे. आपण जो पण पैसा गुंतवत असतो, जसं मी रिलायन्समध्ये 100 क्वांटिटी बाय केलेलं आहे, एक काल्पनिक उदाहरण फक्त, तर मग त्याच्यामधला काही हिस्सा आपण सेल करून टाकलं पाहिजे, काही प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे, काही क्वांटिटी होल्ड केल्या पाहिजे, त्याला राईड केलं पाहिजे. तुमचे स्टॉप लॉसेस असतात त्याला ट्रेल करत चला, तिथे तुमचं प्रॉफिट जास्त पण बनवू शकतं. पण त्याचं लिमिट असलं पाहिजे, टार्गेट. कारण की मार्केटमध्ये काम करायचं ना, ते टार्गेटनुसार करायचं असतं. माझी रिस्क किती आणि मला मिळणारा रिवॉर्ड किती, त्या पद्धतीने स्टॉक मार्केटमध्ये काम केलं पाहिजे एका ट्रेडरने. आणि जो इन्व्हेस्टर असतो ना, त्याने मार्केटमध्ये थांबून राहायचं आहे. आपलं हे बुल मार्केट आहे. मार्केटमध्ये जे पण डीप येत आहे, तुम्ही बघताय हलके फुलके डीप येत आहे, त्यामध्ये बाईंगच येते मार्केटमध्ये. आता काही स्टॉकच्या बाबतीत होऊ शकतं की आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणारे स्टॉक, माझ्या पण पोर्टफोलिओमध्ये तसंच होतं आहे की काही स्टॉक आहे 3-4% निगेटिव्ह रिटर्न देत आहे, किंवा काही फ्लॅट आहे, काहीतरी 8-10 दिवसांपासून फ्लॅटच आहे बिलकुल त्याच लेवलवरती, ते वरती जात नाही. मग तुम्ही म्हणणार इंडेक्सवरती जातो आहे, काही स्टॉक जात नाही वरती. होतं आहे,
इंडेक्स कसा जात असतो वरती, त्याच्यामध्ये असणारे स्टॉक ज्यांचं वेटेज इंडेक्समध्ये जास्त आहे ते स्टॉक जर वरती जात असतील तर इंडेक्स पण आपला वरतीच जात असतो. मग काही वेळेला तुमचे जे बाकीचे स्टॉक असतात ना ते तुम्हाला फ्लॅट दिसतील किंवा थोडे निगेटिव्ह दिसतील, पण थांबून राहा. मार्केटमध्ये काय होत असतं, ते स्टॉक चालत नाही, ते एकाच लेवलला थांबत राहणार, पण जेव्हा चालतात ना ते तुम्हाला एका दिवसामध्ये प्रॉफिट बनवून देत असतात. एक एक स्टॉक 10-10%, 15-15%, 20-20% चालत असतो, पण तिथे संयम गरजेचा असतो. ज्या व्यक्तीकडे संयम असतो ना ती मार्केटमधून पैसा बनवून निघून जात असते. पण जी व्यक्ती आहे ना, हा बाय करतो, तो बाय करतो, नाही कोणत्याही जागेवरती बाय करतो, माझं प्रॉफिटच बनेल इथे, नाही 20% आलेलं ना अजून 20% येणार माझं प्रॉफिट, आणि त्या 20%च्या चक्करमध्ये तो काय करतो, पूर्ण स्टॉकला निगेटिव्हमध्ये घेऊन जातो. पुन्हा जेव्हा प्रॉफिटमध्ये यायला लागतो विकून टाकतो, पुन्हा तो स्टॉक 20% वरती जातो. मग या गोष्टी कशामुळे होत असतात, एकतर तुमचं लक्ष केंद्रित नसतं मार्केटकडे, तुमची रणनीती नसते की मला काय करायचं आहे नेमकं. मला जर या स्टॉकमध्ये पोझिशन बनवायची स्विंग ट्रेडिंगसाठी, मला 10% प्रॉफिट येतं आहे किंवा काही लेवल असतात त्यांना फॉलो करून इथे मला प्रॉफिट बुक करायचं, बाहेर पडायचं आहे, भले ते प्रॉफिट 8-10% असेल तरी चालेल. मग तिथे काही व्यक्ती काय करतात, थांबतात की नाही 10% नाही अजून हा वरतीच जाणार. कारण की न्यूजला पण ऐकलेलं असतं कंपन्यांना ऑर्डर मिळालेली, काही कंपन्यांना ऑर्डर मिळाले की काहींना वाटतं की नाही हा स्टॉक वरतीच जाणार. तसं नसतं काही, ठीक आहे ना. स्टॉकची प्राईस एका वेगळ्या पद्धतीने चालते. स्टॉक जर अपट्रेंडमध्ये जातो ना, त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह न्यूज जरी आली तर तो इम्पॅक्ट जो असतो ना टेम्पररी असतो. एक दिवसासाठी स्टॉक तुम्हाला खाली दिसणार, पुन्हा तो वरती जाणार. एखादा स्टॉक जर डाऊन ट्रेंडमध्ये खाली येत असेल, त्याच्यामध्ये चांगली न्यूज जरी आली ना स्टॉक वरती जात नाही, स्टॉकच्या किमती तुम्हाला खालीच येताना दिसतात. हे समजण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपलं प्रॉफिट बुकिंग एका ट्रेडरने वेळेवरती केलं पाहिजे. जो इन्व्हेस्टर असतो त्याने टिकून राहायचं आहे. बुल मार्केट आहे आपलं, येणाऱ्या 5-10 वर्षांमध्ये पण आपला चांगला पैसा बनणारच. आणि ज्या व्यक्ती गुंतवणूक करतात म्युच्युअल फंडमध्ये, डीप आला की फायदा मिळवत चाला. म्युच्युअल फंडमध्ये तर असाच पैसा बनतो की जर तुम्हाला वाटलं ना की इंडेक्स आहे आपलं मार्केट आहे हे तुटतं 1-2 हजार पॉईंट, सरळ लमसम गुंतवणूक करत चालायची त्याच्यामध्ये. लमसम म्हणजे SIP तर आपली चालूच असते, सिस्टमॅटिक पद्धतीने आपण पैसा गुंतवत असतो प्रत्येक महिन्याला. पण जो मार्केटमध्ये डीप येत असतो ना तिथे टॉपअप करत चालायचं त्याला. बघा तुमचे रिटर्न कसे बनतात, फक्त टिकून राहावं लागतं. पण काही जणांचं कसं ना की आज मी SIP चालू केली, वर्ष होतं, तिथे दिसतात रिटर्न 40%चे, मग ते म्हणतात मी बँकेत करतो तिथं मला 60% दिसतात, तिथं 40% दिसत आहे. हेच जर मायनस झाले तर काय करायचं, विड्रॉ करून टाका. मग ती व्यक्ती म्युच्युअल फंडची युनिट विड्रॉ करून टाकते, त्याचं कंपाऊंडिंग होत नाही, त्याचा फायदा नाही आहे. तुम्हाला जर गुंतवणूक करायची त्यामधून फायदा मिळवायचा असेल तर तुम्हाला मग मोठ्या कालावधीसाठी मार्केटमध्ये थांबावं लागेल. तिथे तुमचा मोठा पैसा बनू शकतो, कंपाऊंडिंग चांगलं होतं असतं पैशांचं. समजलं. तर ह्याच गोष्टी मला तुम्हाला ह्या आत्ताच्या मार्केटच्या कंडिशननुसार सांगायचे होते की इथं मार्केटमध्ये आपण थांबलं पाहिजे, इन्व्हेस्टेड राहिलं पाहिजे, ट्रेडरने प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे. प्रॉफिट बुकिंग नाही केलं तर नंतर पश्चाताप होत असतो. समजलं का. दोन्हींमधला फरक तुम्हाला समजलेला असेल. एक इन्व्हेस्टर आणि एक ट्रेडर. ट्रेडरने प्रॉफिट बुकिंग करत चालायचं, जो इन्व्हेस्टर असतो त्याने थांबायचं. पैसा नक्की बनतो. आणि पैसा बनवायचा आहे शेवटी, त्याच्यासाठी नॉलेज तर लागेलच आहे. नॉलेज घेत चला. विदाऊट नॉलेज पैसा बनत नाही मार्केटमध्ये. एखाद दिवसाला बनेल रँडम काम करून, पण नेहमी नाही बनत तो. पैसा जातो निघून हातातून आपल्या तो. आणि एक गोष्ट अजून सांगायची की ऑप्शन ट्रेडिंग तर करू नका. इंट्राडेमध्ये प्रत्येक दिवसालाच मी 5-10 हजार रुपये माझं इन्कम सोर्स तयार झाला पाहिजे, हे नाही होतं. एवढं इझिली नसतं ते, एवढं इझी नसतं ते. त्या चक्करमध्ये नका राहू तुम्ही, ठीक आहे. आपलं छोटं छोटं प्रॉफिट मार्केटमध्ये बनवत चला. स्विंग ट्रेडिंगच्या माध्यमातून इक्विटीमध्ये काम करत चला, ETF मध्ये काम करत चला. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्ही नवीन येत असतात आणि तिथे चुका करून घेतात, तिथे लॉस खूप होतात तुमचे. लॉस आपल्याला टाळायचे मार्केटमध्ये. आपला खूप कष्टाचा पैसा असतो. बहुतेक जण काय करतात, मोठा फंड ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लावून देतात, अगोदरच त्यांचे खूप मोठे लॉसेस होतात, मग ते मार्केटमध्ये सस्टेनच होऊ शकत नाही पुढे. त्यामुळे ऑप्शन ट्रेडिंग करू नका. सरळ टेक्निकलचा अभ्यास करा, टेक्निकल शिकून घ्या, नंतर मार्केटमध्ये काम करायला लागा. अगोदर पहिला टप्पा जो असतो ना आपला मार्केटमध्ये तो शिकण्याचा असतो. बहुतेक जणांना सांगून ते पण समजत नाही. त्यांना ताबडतोब वाटतं की नाही मी मार्केटमध्ये आलो आहे ना, 1-2 जणांनी सांगितलं की मार्केटमध्ये पैसा बनतो, ताबडतोब आणायचा फंड मोठा आणि डिप्लॉय करायचा. तसं नसतं. एवढं इझी असतं तर मग प्रत्येकाने मार्केटमध्ये पैसा बनवलाच असतात. तशा गोष्टी नसतात. मार्केटमध्ये शिकून काम करत चला.
रँडम काम करून एखादा दिवस बनेल, बाकीचे दिवस तुमचे लॉसमध्ये जातील. चुकीच्या जागेवरती एखाद्या स्टॉकला बाय करून टाकाल तुम्ही. आणि डेली पैसा बनवण्याच्या चक्करमध्ये राहू नका तुम्ही मार्केटमध्ये, ठीक आहे ना. प्रत्येक दिवसालाच आपण ट्रेडिंग केलं पाहिजे असं पण काही नाही. मार्केट बघत चला, फक्त अनुभव घेत चला मार्केटचा. समजलं. या गोष्टी माझ्या मते प्रत्येकाला समजलेल्या असतील आता. आणि आजचं मार्केट जे होतं, आज पण मार्केट आपलं ऑल टाईम हायपर्यंत गेलं. 5 पॉईंटने राहिलेलं होतं फक्त. निफ्टीचा जो ऑल टाईम हाय होता ना, तिथून मार्केट 5 पॉईंटने खाली राहिलं. बँक निफ्टी इंडेक्स पण वीकच आहे, कारण की बँकिंगमधले स्टॉक, जास्त वेटेज असलेला स्टॉक म्हणजे HDFC बँक, तो पण चालत नाही आहे. ॲक्सिस बँक पण एवढी काही खास चालत नाही. ICICIमध्ये आज चांगली बाईंग होती. ICICIमध्ये चांगली बाईंग बघायला मिळाली. बँकिंगचे जर स्टॉक चालले, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, त्यानंतर SBI, तर याचा सपोर्ट मग इंडेक्सला मिळत असतो. बँक निफ्टी वेटेजवाले स्टॉक आहे, इंडेक्सवरती जाणार हे स्टॉक चालले तर. मग यांचा सपोर्ट इकडे निफ्टीला पण मिळत असतो. निफ्टीमध्ये पण या स्टॉकचं वेटेज चांगलं आहे. मग हे स्टॉकवरती गेलं तर रिलायन्सचा सपोर्ट, ITचा पण सपोर्ट. IT सेक्टर पण बघा चांगलं बुलिश आहे आता. IT सेक्टर पण मार्केट आपलं अजून वरती जाऊ शकतं. बँकिंग थोडंसं वीक आहे. आजच्या दिवशी टाटा ग्रुपचे स्टॉक खूप छान चालले होते. टाटा एल्क्सी बघा, जानेवारीपासून कंटिन्युअसली खाली येत होता आणि कोणाला वाटलं पण नव्हतं की अचानक एवढा वरती जाणार. 2 दिवसांमध्येच इतक्या मोठमोठे कॅन्डल बनवून गेल्या, पार झाला तो ताबडतोब. मग अशा ठिकाणी काही जण म्हणतात ना की आता 2 दिवस एवढा वरती गेलेला आहे म्हणजे आता तो वरतीच जाणार. तिथे पडायचं नसतं कधी ना, सोडून द्या. एक स्टॉक नाही ना, खूप सारे स्टॉक असतात, त्यांचा अभ्यास करत चला. खूप सारे स्टॉक असतात. योग्य लेवलला बाईंग झाली तर तुमचं मिळणारं प्रॉफिट तुम्हाला ताबडतोब. पण तुम्ही एंटर होत असतात चुकीच्या जागेवरती. मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा स्टॉकला बाय करतात ना, चुकीच्या जागेवरती बाय करून टाकतात. ज्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी जास्त असते ना, तिथं स्टॉकला बाय करत चालायचं. समजलं का. मिड कॅप इंडेक्स पण बघा जवळजवळ ऑल टाईम हायपर्यंत जाऊन पोहोचला. स्मॉल कॅप इंडेक्सने आज एक नवीन ऑल टाईम हाय बनवला आहे आपला. स्मॉल कॅपमध्ये पण आपल्याला मस्त तेजी दिसते आणि येणाऱ्या दिवसांमध्ये पुन्हा तेजी येऊ शकते, कारण की मिड कॅप आणि स्मॉल कॅपचे स्टॉक पण चांगले खाली आलेले, करेक्शन चांगलं झालेलं त्यांच्यामध्ये पण बाईंग येऊ शकते. मग आपण संधी बघून त्यांच्यामध्ये काम केलं पाहिजे. जिथे संधी आहेत तिथे जायचं. एखाद्या स्टॉकला एकदम टॉपला बाय करून फसू नका की तो चाललेला आहे वरती आणि तुम्ही बाय करायची वेळ आणि त्यामध्ये प्रॉफिट बुकिंग होण्याची वेळ एकाच वेळेला असायची. त्यामुळे तिथे पण ट्रॅप व्हायचं नाही. समजलं. मार्केट बुलिश आहे. बुलिश मार्केटमध्ये तशाच पद्धतीने आपण काम करायचं. स्टॉकमध्ये तुम्हाला काही संधी दिसत नाही आहे, ETF आहे, ETF काम करत चला. ETF पण पैसा बनतो. एखाद्या स्टॉकमध्ये आपण टॉपला जर ट्रॅप झालो समजा, तो स्टॉक 30-40-50% पण खाली येतात स्टॉक खाली असे. मग तिथे जर तुम्हाला काम नाही करायचं, तुम्ही ETFकडे या. थोडे दिवस ETF काम करा. चांगली संधी आली स्टॉकमध्ये की स्टॉकमध्ये काम करत चला. मग शिफ्ट व्हायचं. तुम्ही काय करतात ना, ते ऑप्शन ट्रेडिंग घेऊन बसलेले तुम्ही सर्वजण. ऑप्शन ट्रेडिंग तुम्हाला इझी वाटतं, खूप इझी नाही आहे, ठीक आहे ना. इंट्राडेमध्ये खास करून जे ऑप्शन ट्रेडिंग करतात ना, ते तर भयंकर लॉस करताय. एक वेळेला तुम्ही पोजिशनल हेज करून तुम्ही वाचू शकतात. तिथे छोटे प्रॉफिट काढू शकतात ऑप्शन सेलिंगमध्ये. पण जे ऑप्शन बाहेर असतात ना, ओव्हरनाईटमध्ये कॅरी करणं, BTST करणं, खास करून आज बाय करायचं उद्या सेल करून टाकायचं प्रॉफिट आल्यावरती, तर ते एक प्रकारचं गॅमलिंग आहे. त्याच्यामध्ये काय पैसा बनत नाही. चांगलं शिका. आपला स्वतःचा पण अभ्यास असला पाहिजे. कंटिन्युअसली जेव्हा मार्केटला तुम्ही वेळ देत असतात ना, तर निश्चितच त्या ठिकाणी यश आहे. मार्केटमध्ये पैसा पण बनतो. पण बहुतेक जण वेळ द्यायला तयार नाही मार्केटमध्ये. वेळ द्या, नक्की तुमचा पैसा बनेल. 2-3 वर्ष द्या मार्केटला, बघा त्याचा रिझल्ट तुम्हाला समजायला लागतो ताबडतोब. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. तर व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक पण करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट करा छानशी आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.